कमिटीन ऑर्गनायज केल्ल्या एक पीसफूल प्रोटेस्टाक आमच्या मदीं आसा गोंय राज्याचे इन्चार्ज AICC सेक्रेटरी आनी गोवा डेस्क इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरेजी. त्याच बरोबर आमच्या बरोबर आसा आमचे गोंय राज्याचे डायनामिक PCC प्रेसिडेंट बाब अमित पाटकर. त्याच बरोबर आमचे गोंय राज्याचे साऊथ गोवाचे MP खासदार कॅप्टन विलियाटो फर्नांडीस. आमचे ऑब्झर्वर्स जे आयले आसा ते आमचे डिस्ट्रिक्टा नवे डिस्ट्रिक्ट नियुक्त करपाक डॉक्टर ओझा आनी एक्स MP कुंतिया सर. त्याच बरोबर आमच्या बरोबर आसा आमचे आमदार बाब कार्लोस फरेरा. आमचे बाकीचे फ्रंटल चीफ जे आसा प्रतीक्षा खलप, राजन बाब घाटे आनी AIMC चे ऑल इंडिया महिला काँग्रेसचे आयिल्ले शिल्पी अरोरा मॅम जनरल सेक्रेटरीच आहे. आणि त्याचबरोबर गोवा डेस्क इन्चार्ज ऑफ महिला काँग्रेस सुद्धा आसात, ते आसात प्रज्योती हांडोरी. आणि आमचे बाकीचे यूथ कार्यकर्ते एक्स यूथ प्रेसिडेंट बी आसा आमचे हांगा महेश नाडार, आमचे साऊथ डिस्ट्रिक्टचे सावयो बाब आणि बाकीचे हांव सगळ्यांचे नांवां घेना. बाकीचे हेर मानेस सेवादल सांगले. आमी पयलीं सगळ्यात पयलीं हांव तुमकां आमी आज कित्याक हांगा आयल्या आनी कित्याक जमल्या हे सांगच्या पयलीं हांव सगळ्यांक मागता, सगळ्यात पयलीं आमी फुलांचे गार्लंड घालून आमी महात्मा गांधीक आनी शहीद भगत सिंग आनी डॉक्टर आंबेडकराक फुलां घालून आर्गां उरया आनी तांचो आशिर्वाद घेवया आनी मागीर सुरवात करया. वयर या पयलीं वयर या फूल ना हांगा सांगा फोटो हांगा हांगा सांगा सर. इसके बाद खत्म कि he's addressing again. They just put the flower. Thank you. So after this is yours, ना? Sorry, executive इसके बाद ही ना? उसके बाद फिर छोटा सा प्रोटेस्ट कहाँ? वहीं हरदीपुरी के प्रिंट आउट आ जाओ ना प्रोजेक्ट. It's really burning one. Yes. The sun is very. Yes. नाल्या हें वयता वयले उबोन नाल्या हें वयता हांव आनी राजन घाटे वयतात हें वयता परेश कितल्याक वचूंक जाय सद्या खांबे ह्या खांबे तुका कितल्याक वचूंक जाय रे प्रोग्राम हांगा पळोवया मरे नाल्यार कोण मारता पायता चलता आं 25 रुपया पायता पळयता मरे कितें म्हणटा तें गोंय पलट महिला They all. Sorry, Martin is the Pranav Parab, GSO of North Goa district. Now he's in Madai. One of the candidates. Madai. Come. Sir. Hello madam. Hello. How are you? Go.
He is one of the candidates for Madhuri. He was the block president for Sakli. आयडिया बरी हा. बेहतर असं हांगा पळय ना अशें रावलें न्ही. आमच्यामध्ये अनेक आमचे AICCचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे प्रेसिडेंट तामिळनाडू तेही आयल्यात आणि तुमचे प्रेस आणि मिडिया भावांचं स्वागत करता. आयज आमी सगळे हांगा एकठांय आयल्या कित्याक 20 तारखेक फेब्रुवारीच्या AI समीट आशिल्ली आणि त्या AI समिटान आमचे थोडे युवकांनी यूथ काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी थंय वचून पीसफुली डेमॉन्स्ट्रेट एक प्रोटेस्ट केलो पीसफुली आणि ताणें तांचो शर्ट काडिल्लो बानियेनान आशिल्ले आणि पीसफुली ताणें डेमॉन्स्ट्रेशन केलो. तें डेमॉन्स्ट्रेशन जातकीच इमिजिएटली ह्या डरपोक प्रधानमंत्री आय विल नॉट हेजिटेट टू से ताणें ह्या आमच्या यंग यूथ भुरग्यांक हू आर द फ्युचर ऑफ दीस कंट्री तांकां उबारलो 20 तारखेक भितर उडयलो पुलीस कस्टडीन आणि तांकां रातभर टॉर्चर केला. ते जातकीच आमी सगळे दिल्ली गेले आमी तांकां सपोर्ट करपाक. आमची नॅशनल एक्झिक्युटीव आशिल्ली 22 तारखेक. त्या दिसा आमच्या दोळ्या मुखार आमचे नॅशनल प्रेसिडेंट उदय भानूची तांकां अरेस्ट केलो, तांकां त्रास केलो. आमकां कोणी तांकां सपोर्ट करपाक जर आमी पुलीस स्टेशनार वताले जाल्यार आमकांय भितर उडोवन घातलो. आता ही हुकुमशाही जी चल्ल्या ह्या भ्रष्ट जुमला पक्षाची हे आमी गोंयचे आनी देशभरचे युवक सोसून घेवपाना. त्या मागीर आमी देशभर हेचो निशेध केलो आणि आज आमी सगळे गोंयांत एकठांय जाला ह्या विशयाचेर ह्या आमच्या नॅशनल प्रेसिडेंटाचो अरेस्ट जो जालो ताचेर निशेध करपाक. हो पक्ष हो भ्रष्ट जुमला पार्टीचो पक्ष हो कोणा भिता? युवकांक भिता. आमी युवक आमी काय कोणाक हार्म करूं ना, कोणाक गाळी मारूं ना आणि आमकांच धरून तुम्ही पीसफुल प्रोटेस्ट इज अ राईट गिवन टू अस बाय द कॉन्स्टिट्यूशन म्हणून आमी डॉक्टर B.R. आंबेडकराचो फोटो लायला थंय बिकॉज ताणें हो कॉन्स्टिट्यूशन हो फ्रेमवर्क ड्राफ्ट केल्लो आणि त्या मार्गानच आमी वता. आमी कॉन्स्टिट्यूशन आमी कायद्याच्या दायऱ्यान रावन आमी सगळे पीसफुली प्रोटेस्ट करता आणि आमी थंय नॉन व्हायलंटली आमी हांगा आज बसल्या. पण हांव सगळ्यांक सांगपाक सोदता आणि स्पेशली ह्या भ्रष्ट जुमला पक्षाक सांगपाक सोदता की थंय आनीक फोटो हांवें लायला. तो म्हणटा तो शहीद भगत सिंग. जर तुम्ही असेच आमच्या युवकांक त्रास करत रावले, आमचे फंडामेंटल राईट्स समज तुम्ही आमच्या कडल्यान घेत राहिले जाल्यार आमकां भगत सिंग जावचो पडटलो. प्रत्येक युवकाक गोंयच्या आणि ह्या देशाच्या युवकांक भगत सिंग जावचो पडटलो. आणि हेच आमचोय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तोय तेच करता. आमी जेन्नाय अनएम्प्लॉयमेंटचे विशय घेऊन ड्रग्साचे विशय घेऊन जेन्नाय आमी प्रोटेस्ट करता तेन्ना सुद्धा तो आमकां भितर उडयता आणि आमचेर कलमां लायता नाका आशिल्ली. सो चड उलयना हांव तितलेंच सांगपाक सोदता की हे समज चालू उरले जाल्यार आमकां थोडे गोष्टी यूथ काँग्रेसीक सगळ्यांक भगत सिंग जावचो पडटलो. हांव मागता आमचे गोंय राज्याचे डेस्क इन्चार्ज AICC सेक्रेटरी श्री माणिकराव ठाकरेजी की तुम्ही 1-2 उतरां उलोवन संबोधित करा. ऑल इंडिया यूथ कांग्रेस के अध्यक्ष इनको जिस तरीके से शांतिपूर्ण आंदोलन करते हुए उनको जिस तरीके से अरेस्ट किया है
और लगातार उनको जेल में रखने की जो बीजेपी सरकार की कोशिश है, पूरे देश में इसके खिलाफ आंदोलन हो रहा है। और गोवा में भी आज यूथ कांग्रेस के प्रदेश की तरफ से महात्मा गांधी जी के स्टैचू के पास इस तरीका का बहुत ही शांतिपूर्ण आंदोलन यहाँ पर प्रदेश कांग्रेस यूथ के अध्यक्ष ने यहाँ पे छेड़ा है। और इसमें सभी यहाँ पे कांग्रेस पार्टी के सभी नेतागण यहाँ पे उपस्थित है। हमारे पीसीसी प्रेसिडेंट अमित पाटकर जी, हमारे CWC के मेंबर गिरीश जी, हमारे MP विरियाटू फर्नांडिस जी, हमारे MLA कार्लोस जी और यूथ कांग्रेस के स्टेट अध्यक्ष के साथ उनके सभी ऑफिस बेरर, और जो हमारे दिल्ली में यहाँ पे निरीक्षक जो आए हुए हैं, हमारी बहन शोभा ओझा जी, हमारे यहाँ पे देश के हमारे कांग्रेस पार्टी के नेता, यहाँ पे सभी जो हमारे कांग्रेस के नेतागण हैं, ये इस धरने को सपोर्ट करने के लिए और जिस तरीके से इस आंदोलन को पूरी तरह खत्म करने के लिए, इसके यूथ कांग्रेस के आंदोलन को खत्म करने के लिए, इस देश की डेमोक्रेसी खत्म करने के लिए जो हमें हक मिले हैं संसदीय प्रणाली में, जो हमें हक मिला है कि यहाँ की आज़ादी धरने प्रदर्शन करने के लिए, उनको ही पूरी तरह छीना जा रहा है। और इस तरीके से पूरे देश में जो भी कोई अपनी बात रखना चाहता है, जो गवर्नमेंट को क्वेश्चन पूछना चाहता है, उन्हीं को अरेस्ट किए जा रहे हैं। तो आप हम पूरे देश में देख रहे हैं कि बड़े दहशत का माहौल सब तरफ बनाया हुआ है। हर जगह पे उन्होंने इस तरीके से दहशत फैला रखी है। अगर कोई डेमोक्रेसी के अंदर कोई आंदोलन करता हो, शांतिपूर्ण आंदोलन करता हो, तो वो कर नहीं सकते हैं। तो इसके लिए पूरे देश की जनता ने एक साथ होकर आगे आना चाहिए, मजबूती के साथ आगे आना चाहिए। और यहाँ यूथ कांग्रेस के हमारे अध्यक्ष उन्होंने जाहिर किया है, ये बहुत ही शांतिपूर्ण आंदोलन हमने किया है, यहाँ पे धरने दिए हैं। इसके आगे अगर हमारे ऑल इंडिया प्रेसिडेंट को नहीं छोड़ेंगे तो इसको हम तीव्र करेंगे। और जिस तरीके से गोवा में भी आज हम देख रहे हैं, यहाँ की बेरोजगारी के बारे में, यहाँ की जमीन पूरी तरह लोगों के हाथ में बेचने के लिए भ्रष्टाचार चरम सीमा पे पहुंचा है। तो इसके खिलाफ भी हमारे गोवा की जनता आंदोलन कर रही है। जो दबाया जा रहा है कि बीजेपी के तरीका यह है कि जो भी आवाज़ उठाता है उसको पूरी तरीके से दबाना चाहिए। गोवा में भी उसी तरीके से वो दबाने की कोशिश कर रहे हैं। लेकिन आप सभी जानते हैं कि पूरे गोवा में एक दिन में कितने आंदोलन हो रहे हैं इन सरकार के खिलाफ, अनरेस्ट है। सभी बातों की जनता नाराज है गोवा की, क्योंकि एक तरफा हम है तो कोई नहीं, इस तरीके से जबरदस्ती करने की जो बात राज्य में रहो, केंद्र में रहो, लगातार जो कर रही है बीजेपी सरकार, उसके खिलाफ इस देश का आज युवा बड़ी मजबूती के साथ ऑल इंडिया हमारे प्रेसिडेंट के साथ जुड़ा हुआ है। और हमारे यहाँ पे जो हमारे अध्यक्ष है स्टेट यूथ कांग्रेस के, प्रदेश कांग्रेस के, और सभी हमारे फ्रंटल है महिला कांग्रेस के, यहाँ पे यूथ कांग्रेस रहो, NSUI रहो, सेवा दल रहो, सभी हमारे फ्रंटल जो है एक साथ होकर ये लड़ाई आगे बढ़ाएंगे। और जब तक ऑल इंडिया प्रेसिडेंट रिहा नहीं होते हैं तब तक ये आंदोलन इसी तरीके से अलग अलग तरीके से गोवा में भी चलते रहेगा।
थँक्यू सर. मागता रोखडेच 2 शब्दांत कार्लोस 2 शब्द आपली. आमी सगळे आयले तुमी जाणात कितें आमचो अध्यक्ष चीफ बाबा आसा तो तेणें AI समिटान ते एक्सपोज केल्ले मोदी सरकाराक कसले फोटींग फंड चलता ते आनी ते एक शर्टलेस प्रोटेस्ट म्हूण केला देखून धांवले ताका अरेस्ट करपाक. कायद्यांनी हांव नेणा कसलो सेक्शन लागता पूण हे मोदी सरकार आनी BJPचे हिटलर करतालो तशें तेय करता. हिटलर लोकांचे भंय घातालो, लोकांक भितर घातालो आनी लोक मागीर सामको पांयां येतालो मागून माफी मागपाक. हेका हेसलेच जाय. ही हिटलराची राज टेक्स्ट बूक पळय तूं. हिटलर आशिल्ले तेन्ना RSS तांकां वर्शीप करताले आनी BJP तेजे टेक्स्ट बूक कॉपी आज पासून करतात. हे आतां आमी डॉक्टर आंबेडकराचें कॉन्स्टिट्यूशन उलयतात. हे कॉन्स्टिट्यूशन रिरायट करूंक सोदतात, परत बरोवपाक सोदतात. कित्याक तांकां कॉन्स्टिट्यूशनाचेर कांय हें पडलो ना. ते कॉन्स्टिट्यूशन चेंज करूंक सोदतात आनी आमी काँग्रेस पक्षांनी देशाचे फ्रिडम लढाई केल्या, कॉन्स्टिट्यूशन हाडल्या, आमची गोंयचे पासून शेड्यूल दिले ती आमी केन्ना सोडचना. कित्याक एक एकल्याचो फ्रिडम ऑफ स्पीच, फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन इज फंडमेंटल टू रायट ऑफ लायफ आनी हे पळोवन आमी लोकां फाटल्यान लोकांचे रायट आहा ते आमी केन्ना सोडचना. आमची बाबा चीफ सायबा पासप आमी सगळीं आसात तेज फाटल्यान आमी आसतले आनी सगळे देशभर एकठांय जावन तेज पासून लढाई करतले. देव बरें करूं. Sir, thank you, Roswal. Sir, I request you to kindly come. Yes, sir, kindly. Respected General Secretary in charge, Manikla Thakurji, PCC President, CWC member Girish Bhai, Madam Oja ji, Youth Congress President, MLA Karnal ji, MP Sahib. Today I only joined with Youth Congress, all of you, strongly condemning the arrest of All India Youth Congress President. It is illegal and it cannot be accepted when BJP people and their supporters openly threatening Rahul Gandhi to kill. Where is the Home Minister? Where is the police? Why they are not arrested? They are not arrested. But the youth, when the Indian youth are facing unemployment and AIE when is coming, AIE also definitely create and kill the employment opportunity. If Youth Congress workers protest, is it criminal offense? It is not in the constitution. So we strongly condemn the arrest of the Youth Congress President and demand it should be released immediately. If they do not only in Goa, all over the country, the agitation will continue. Thank you. Thank you, sir. I request Shobha ma'am to kindly say a few words. All the respected Congress leaders, आज यूथ कांग्रेस ने जो ये प्रदर्शन रखा है, यूथ कांग्रेस के साथ पूरी कांग्रेस खड़ी है. एक और इस देश में रेपिस्ट आशा राम को बेल मिलती है, रेपिस्ट राम रहीम को बेल मिलती है, पर जो आज अपने अधिकार के लिए यूथ कांग्रेस सामने आई, उसने आवाज उठाई, उसको आप बेल नहीं देते हैं. ये है आज के मोदी का रामराज. जो वो कहते थे कि अच्छे दिन हैं, तो अच्छे दिन ये हैं कि गुंडे, बदमाश, रेपिस्ट जो मोदी सरकार के आँख नाक कान हाथ हैं, वो आज खुले घूम रहे हैं. पर वो युवा जो अपने अधिकारों के लिए खड़ा होता है, उसको उठा के आप जेल में ठूस देते हो और उसको बेल नहीं देते हो. आज ये तो शुरुआत है, और यूथ कांग्रेस नहीं, आज इस देश का हर युवा आज कुंठित महसूस कर रहा है. उसके पास रोजगार नहीं है, शिक्षा है पर रोजगार नहीं है. आज वो पकौड़े बनाने को मजबूर हो रहा है, चाय बेचने को मजबूर हो रहा है. ऐसी मोदी सरकार के खिलाफ ये अभी शुरुआत है. आप देखते जाइए, समय जैसे जैसे आगे बढ़ेगा
ये युवा, देश का युवा सड़कों पे उतर के इनके मंत्रियों को मार मार के भगाएगा, मोदी को बाध्य करेगा कि वो अपना इस्तीफा दे। आज एप्स्टीन फाइल की सच्चाई किसी से छुपी हुई नहीं है। पूरा विश्व जानता है कि मोदी जी के मंत्री, तमाम लोगों के नाम उसमें है। और जब पूरे विश्व में लोग जिनके नाम आ रहे इस्तीफा दे रहे हैं, तो यहाँ के गुंडे बदमाश जो कि मोदी सरकार में मोदी खुद मंत्री हैं, कुर्सियों में चिपके बैठे हैं, उनके खिलाफ कोई एक्शन नहीं होगा। युवा चुप नहीं रहेगा। ये हुंकार आज यूथ कांग्रेस ने भरी है। आगे चलते सभी देश के यूथ सड़कों पे आएंगे और ये लड़ाई लड़ेंगे और उस भ्रष्ट सरकार को उखाड़ के फेंकेंगे। धन्यवाद। जय हिंद। थैंक यू सो मच मैम। और रिक्वेस्ट करता है आप प्लीज टोल करें इंचार्ज अध्यक्ष बाकी सगळे हांगा मातशे आशिल्ले प्रोटेस्टाक जॉइन जाल्ले आमचे लिडर्स। आयज आमी गोवा प्रदेश यूथ काँग्रेस आनी तांच्या नॅशनल प्रेसिडेंटाक इलिगली मोदी सरकारान अरेस्ट केलो, ताका तेजी रिहाई करची आनी तेजे सेक्शन जे लायल्यात वेगळे वेगळे देशद्रोही धरून सगळे तरेचे सेक्शन तेजे लायिल्ले आसात, ते सेक्शन सगळे ताबडतोब विथड्रॉ करचे ह्या सरकारान। आनीक देशांक एक जे स्वातंत्र्य आसा, स्वातंत्र्य, फ्रीडम टू एक्सप्रेशन, फ्रीडम टू प्रोटेस्ट, हो जो अधिकार आसा कॉन्स्टिट्युशनान दिल्लो तो अपहेल्ड करचो। अशें इल्लिगल अरेस्ट करून तुमी कोणाचोच आवाज दाबपाक शकनात। यूथ काँग्रेस असल्या कारवाईक बळी पडचे ना, प्रोटेस्ट चालू उरतले। हांव कॉंग्रेच्युलेट करता बाबा अर्चिताक, हो थंय ताका घेवन सपोर्ट केलो, हांगा ताणें प्रोटेस्ट केलो आनी देशभर म्हाका सगळ्या प्रदेशांनी यूथ काँग्रेसचे वांगडी प्रोटेस्ट करतात ह्या इल्लिगल अरेस्टाचे हितून। एक्चुअली देशद्रोही हो मोदी सरकार देशद्रोहीपण करता। मोदी सरकार आमच्या इंडियेच्या इंट्रस्टाच्या अगेन्स्ट काम करता। एक्चुअली देशद्रोहीची सेक्शन्स ही सगळी मोदी सरकाराच्या अगेन्स्ट, त्यांच्या मंत्र्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्या पार्टीच्या अगेन्स्ट लागपाक जाय आशिल्ली। पूण आयज जे यूथ काँग्रेस इंडिये खातीर आमच्या देशाच्या युवकां खातीर प्रोटेस्ट करतात आनी प्रोटेस्ट करप हो त्यांचो अधिकार आशिल्लो आनी मोदी सरकार अशें करून तांकां तेंचे छळ करपाक शकता। आमी ह्या वेळार मोदी सरकारचो तीव्र शब्दांत निशेध करतात आनी मागतात की त्यांची बेगीनच्या बेगीन रिहाई करची आनी सगळे जे सेक्शन्स लायल्यात ते विथड्रॉ करचे। थँक्यू। थँक्यू गिरी सर। हांव मागता आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट सर MK ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे जनरल सेक्रेटरी श्री माणिकराव ठाकरेजी आणि हे सगळे फुडारी हाजीर आशिल्ले भावनो आनी भयणीनो, लोकशाहीत दर एका नागरिकाक आपल्या अन्याया विरुद्ध झगडपाचो हक्क तांकां घटनेन दिल्लो आसा आणि त्या प्रमाणे या देशांत रावपी दर एका नागरिकाक हक्क आसा की आपल्याचेर जर अन्याय जाता जाय जाल्यार त्या अन्याया विरुद्ध ताणें आवाज काडपाचो आसता। लोकशाहीत हें अशेंच चलता। पूण मोदीच्या ह्या राजवटीन हें अशें चलपाक ते दिना। घटनेच्या विरुद्ध वचून जो कोण आवाज काडटा तो आवाज बंद करपाचो हे प्रयत्न करता। तशेंच दिल्लीत घडिल्लें आसा। यूथ काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षांक ताणें बंदखणीक घाला, आमच्या कार्यकर्त्यांक बंदखणीक घाल्यात आणि तांचे अन्याय केल्लो आसा, तांचे अत्याचार जाता। ह्या अत्याचाराचो, ह्या अन्यायाचो आमी निशेध करतात आणि हाका शिटकावणी दितात ह्या सरकाराक की हे अशें चलचें ना। गांधी नेहरूच्या देशांत हे अशें असो अन्याय जावपाक आमचे यूथ काँग्रेस केन्नाच दिवचें ना। सदांच अन्याया विरुद्ध झगडटले आनी लोकांक न्याय मेळोवन दितले। देव बरें करूं। थँक्यू सर। हांव मागता आमचे MP कॅप्टन मिराजी आमचे AICCचे इंचार्ज हांगा आयिल्ले आसा श्री माणिकराव ठाकरेजी, आमचे CWC मेंबर श्री गिरीश चोडणकर, आमचे लिडर आयिल्ले आसा डॉक्टर ओजाजी, आमचो PCC प्रेसिडेंट बाब अमित पाटकर, सिनियर वायस प्रेसिडेंट
बाब MK शेख, सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे हांगा लिडर आसा, मेंबर्स आसा. आयज जेन्ना आमी जमल्ले आसा वो जो सायलंट प्रोटेस्ट आमचे जे यूथ काँग्रेस प्रेसिडेंट, ऑल इंडिया यूथ काँग्रेस प्रेसिडेंटांनी यूथ काँग्रेस लिडरांक अरेस्ट केल्ले आसा आनी तांचे फॅमिली मेंबरांकूय टॉर्चर केल्ले आसा. तांकां खंय मोदीक आनी ताजे पळय ऑर्गनायझेशन आसा, पार्टी आसा, BJPक ताका लज दिसली खंय, कित्याक आमचे यूथ काँग्रेसाचे प्रोटेस्ट करतना शर्ट काडले म्हण. जेन्ना एप्स्टीन फायलान तुमचें नांव येता आनी तुमच्या मंत्रीचें नांव येता तेन्ना तुमकां लज दिसूंक ना. काँग्रेसान नारो दिल्लो जय जवान जय किसान. तुम्ही आयज किसानाचे सगळे इंट्रस्ट विकून दिले, ट्रम्पाच्या पांयापणाक तूं पडलो, सगळे ट्रेड डील दिली, विकून दिले, तेन्ना तुका लज दिसूंक ना. जेन्ना चायनाची आर्मी येताली बॉर्डराचेर, तुम्ही हात बांधलेले आमच्या आर्म्ड फोर्सिसांचेर आपणाक विचारून एक्शन घेया म्हण. जेन्ना तुका फोन केलो विचारलें कितें करपाचें, तूं सांगता जो उचित समजे वो करो. तुका लज दिसूंक ना. 2 कोटी जॉब दिता म्हणले युथांक, आयज पासून तुवें दिवंक ना. तुका लज दिसूंक ना. ही लज पळय केल्या ती आमची यूथ काँग्रेस दाखयताली. तुका आयना दाखयतालोय, आरसा दाखयताले. तुवें कितें फोटी मारल्या पळय त्यो. दिस इज द बिगस्ट शेम. आणि हे डेमोक्रेटिक वे ऑफ शोईंग यू हाऊ यू हॅव फेल्ड. आमकां लज केली आख्या देशान म्हण. 22 सप्टेंबर 2012 जेन्ना आमचो तेन्नाचो प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग स्पीच दितालो तेन्ना तुमचो एकटो लिडर शर्ट काढून प्रोटेस्ट करतालो तेन्ना तुका लज दिसूंक ना. तेन्ना काँग्रेसान काय म्हणूंक ना. वी सेड इट इज अ डेमोक्रेटिक वे ऑफ प्रोटेस्ट. तुमचो हरियाणाचो मिनिस्टर शर्ट काढून प्रोटेस्ट करतालो ते विसरले. दॅट टाइम वी सेड इट इज अ डेमोक्रेटिक वे अँड वी अलाउड यू. सो हे काँग्रेस पार्टी आयज यूथ काँग्रेसाच्या फुल समर्थनान आसा आनी आख्या देशभर आमी आंदोलन चलयतले. देव बरें करूं. थँक्यू कॅप्टन बाब. मागता आमचे गोंय राज्याचे अध्यक्ष अमित पाटकर तुम्ही तुमचे 2 प्रश्न. भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस हांचे नॅशनल प्रेसिडेंटाक ह्या मोदी सरकारान इल्लिगल पद्दतीन अरेस्ट केला. ताज्या अरेस्टाक निषेध करपाक गोंय राज्य युवा काँग्रेसाच्या वतीन हांगाचे धडाडीचे आमचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष बाब अर्चित नायक हांणी आज हो सायलंट प्रोटेस्ट घडोवन हाडिल्लो. तातूंत हाजीर आसात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोंयचे प्रभारी, आदले महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, आदले महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरेजी, त्याचबरोबर दक्षिण गोयचे खासदार बाब कॅप्टन विरियाटो फर्नांडीस जी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्यो ऑब्झर्वर, गोयच्यो सध्या संघटन सृजीन अभियान कार्यक्रम चालू आशिल्ले ऑब्झर्वर डॉक्टर शोभा ओझाजी, ज्यो आदल्यो राष्ट्रीय महिला अध्यक्ष आशिल्ल्यो, आणि त्याचबरोबर सगळे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट, आमचे जनरल सेक्रेटरी, सगळे फ्रंटलांचे चीफ, सगळे आमचे महिला काँग्रेस आसतली, आमचे सेवा दल आसतले, JBM आसतले, आणि सगळे पदाधिकारी, आणि खास करून गोंय राज्याच्या युवा काँग्रेस सगळे पदाधिकारी, सगळे मेंबर्स हांचे हांव धन्यवाद करता. कित्याक ज्या पद्दतीन नरेंद्र मोदीचे सरकार केंद्रान आणि डॉक्टर प्रमोद सावंताचे सरकार गोंय राज्यान ज्या तरेन वागणूक करता आमी ताचो निषेध करता. आमी पळयले की भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसीच्या अध्यक्षाक गेल्ले 4 दीस ह्या मोदी सरकारान इल्लिगल तरिकेन अरेस्ट करून दवरिल्लो आसा. आणि आरोप कितें? आरोप की जो AI फेस्टिवल जालो, जे AI समीट जाले, त्या समिटाक काही युवा काँग्रेसीच्या पदाधिकाऱ्यांनी, मेंबरांनी थंय निषेध केलो फक्त शर्ट काढून, पूण तांणी बानियान घातिल्लें.
आता गोय राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाक आणि नरेंद्र मोदीक सांगपा सोदता की 2010 जेन्ना कॉमनवेल्थ गेम जाल्ली, जेन्ना देशाचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आशिल्ले, तेन्ना या भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शर्ट काढून थंय डान्स केल्लो आणि त्यांना बानयानूय घालून आशिल्ले. तेन्ना आता उलोवचे प्रधानमंत्र्यान हाजेर उलोवचे की त्या वेळाचेर केल्लो प्रोटेस्ट, कित्याक काँग्रेस पार्टी सदांच डेमोक्रेसीक पयली वालोर दिता आणि या देशान डेमोक्रेसी भितर प्रत्येक मनशाक अधिकार आसा प्रोटेस्ट करपाक, आपले मनोगत व्यक्त करपाक. आता काही दीस पयलीं हे गोंय राज्याचे भारतीय जनता युवा मोर्चा काँग्रेसीच्या ऑफिसा मुखार आयिल्ले. ते सगळ्या युवकांक हांव विचारपाक सोदता, आज गोंय राज्य डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकाराच्या अंडर देशान नंबर 1 जाला इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तुम्ही खरें म्हणल्यार भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसा भायर वचून थंय धुमशाण घालपाक जाय आशिल्ले, कित्याक आज गोंयचो युवा पिढीक आज नोकऱ्यो ना. तुम्ही 2010 जी तुम्ही वागणूक केल्ली, पयली ताजो निषेध करात. थंय वचून तुमच्या प्रधानमंत्र्याचो पयली पुतळो थंय जळयात आणि मागीर काँग्रेसाच्या ऑफिसांनी यात. जी वागणूक या भारतीय युवा मोर्चान जी केली राज्यान, गोंय राज्यान, तशीच देशाच्या पातळीवर आम्ही ताजो निषेध करता. आणि हांव परत एकदा आमचे कडाडीचे युवा अध्यक्ष बाब अर्चित नाईक ते दिल्ली आशिल्ले, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा बरोबर ते आजूच हांगा आयले हो प्रोटेस्ट करपाक. आता परत ते आज रातचे परत वचपाचे, पूण हाज्या वयल्यान एक कमिटमेंट दाखयता की भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस हो सदांच युवा वर्गा बरोबर रावला आणि जेन्ना जेन्ना अन्याय झाला तेन्ना तेन्ना ते रस्त्यार आयल्या. आणि म्हाका खात्री आसा की हाज्या मुखार सुद्धा जो मेरेन नॅशनल प्रेसिडेंटाक जो मेरेन सोडयना, ताचे चार्जीस फाटल्यान घेयना, तो मेरेन भारतीय युवा काँग्रेस असोच निषेध करून प्रोटेस्ट करतले. आणि आज आम्ही देशभर न्ही, आम्ही राज्यान जर तर पळयत जाल्यार आज प्रत्येक मनशाचो आवाज दामपाचो प्रयत्न हो सरकार करता. आम्ही काल दनपारा पळयलें, नामनेचो एक्टिविस्ट बाब सपनेश शेर्लेकर हाका प्रमोद सावंताचे सरकार ताचो आवाज दामपाचो प्रयत्न करतालो. ताका काल इल्लिगल पद्दतीन डिटेन केलो, 6 वरां ताचें इंटरोगेशन केलें. हांव मना काळजांतल्यान आमच्या खासदाराचे अभिनंदन आणि धन्यवाद करता. ते वास्कोच्यान बिचोले पावले ताका सोडोवपाक. आणि म्हाका दिसता प्रत्येक काँग्रेसीचो लिडर, काँग्रेसीचो फुडारी, काँग्रेसीचे वर्कर, गोंयकाराचेर जो अन्याय जातलो काँग्रेस पार्टी सदांच मुखार आसतली. चड वेळ घेना, पूण आज वो पीसफूल प्रोटेस्ट गोवा राज्याचे युवा प्रदेश काँग्रेस कमिटीन घडोवन हाडिल्ले, हाका समर्थन दिवपाक, तेंको दिवपाक गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी आमी आज सगळे हांगा आयल्यात. सदांच गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी आमच्या युवा वर्गा बरोबर आसतली. आणि म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीन तांणी आज ह्या सरकाराक गिराव घालपाचो जो प्रयत्न चालू केल्लो आसा तो मुखार आमी अशेंच एक्सपोज करतले. आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता की आमी तांणी कितली मस्ती करूं, ते कितले इल्लिगल पद्दतीन तांणी अन्याय करूं, पूण आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आमकां संविधान दिलें, ज्यांनी आमकां मार्ग दाखयलो, सत्याचो मार्ग दाखयलो, या देशाचे फादर ऑफ द नेशन महात्मा गांधीन जेन्ना आमकां जी वाट दाखयली त्या मार्गार आमचे युवा काँग्रेस मुखार वता. आणि अशीच तुमकां ताकद देव दितलो आणि एक दीस तुम्ही जैतिवंत जातले. हांव मातशे थोडे नारे दिता, तुमी म्हाका दिसता ताजें समर्थन करपाक जाय. त्या सायडीन आशिल्ले आमचे बाब जना भंडारी आणि सगळे म्हाका दिसता मातशे बाब तुल्यो आमचे वायस प्रेसिडेंट ह्या सायडीन मातशे या. भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद जिंदाबाद. जय हिंद, जय गोवा. थँक्यू बाब.
अमित आमचे अध्यक्ष हांव सगळ्यांक तुम्ही आज हांगा आयले हांव मुद्दाम नांवां घेवन आमचे सगळे माणिकराव ठाकरे सर आमचे अध्यक्ष बाब अमित आमचे साऊथ गोवाचे MP बाब कॅप्टन आमचे बाब गिरीश चोडणकर CWC आणि सिनियर वायस प्रेसिडेंट MK शेख सर आमचे ऑब्झर्वर आमचे आमदार बाब कालोस आणि आमचे डिस्ट्रिक्ट वायस प्रेसिडेंट बाब साव्यो विजय विखे जनरल सेक्रेटरी राजेश वरेकर बाब नवीनच काँग्रेस पक्षात आले बाब केतन तुम्ही आणि बाब तुल्यो बाब जना आणि जनसेना जनाची फुल टीम आणि बाकीचे आमचे सगळे पदाधिकारी बाब स्पेशल थँक्स टू बाब समीर आमचे लोकल लिडर आमचे जेणे आमकां सगळ्यांत चड समर्थन दिला बाब सेबी आणि सगळे आमचे युथाचे बाब नौशाद बाब वैष्णव बाब क्लेरेन्स बाब फारूक फखरुद्दीन सगळे आमचे एक्स यूथ काँग्रेस आमचे सर आमचे एक्स MLA टोनी सर सगळे आयिल्ले म्हणून सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. सगळ्यात चड पत्रकारांक थँक्यू तुम्ही सगळ्यांनी आयल्या आणि आमकां सपोर्ट केला म्हणून. एक फोटो काढया मरे खूप फोटो आम्ही सगळे शर्ट असे पळय PMS कॉम्प्रोमाइज म्हणून बाबा हांगा येत एक मिनिट होते काढया त्याच्या बरोबर काढया चलता तो बाईट दिता पण तो तेच काढया फोटो यो चल कितें फोटो तुम्ही कितें खंयच्याय तूं बोल कर मरे आमकां